हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. तर तुम्ही मला एक असा खानसामा मिळवून द्या जो पख्तूनी खाना उमदा बनवतो आणि सोबत जहरचा इंतजाम करा. जर पकडला गेलो तर छाती ठोकून सांगेन की मी आपल्या भावाचा बदला घेतला. तर मग जा, गुजरावाला मध्ये तुझी नोकरी पक्की झाली आहे. कशी वाटली तजवीज सुभेदार रणजीत सिंग? नाही नाही फतेह अली खान साहब, आपली रियासत गमवू आणि सुभेदारी मिळवू, आपली आझादी विकू आणि गुलामी पत्करू. फतेह अली खान साहब, तुम्ही माझ्या घरात घुसून मला तमाचा मारलाय. आता आमचा बंदा नाही मरणार, कारण ही गोष्ट आम्ही यकीनन सांगू शकतो रणजीत सिंग की तुझ्या खाण्यात जहर नाहीये. अनीस, हुक्म की तामील हो. बेबेजी, तुम्ही चिंता नका करू. मी जोपर्यंत गोष्टीच्या मुळापर्यंत नाही जाणार, स्वस्थ नाही बसणार. एक गोष्ट तर कळली की कोणी खूप जवळ असण्याचा फायदा घेतलाय. चांद 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 चांद, माझी जाने जिगर, जाने तमन्ना, जाने बहार. आग तर पेटली आहे, आता फक्त ज्वाला उसळायच्या बाकी आहेत. तर मग आगीत घी ओतण्याची तयारी सुरू करा. टाकेन घी, जरूर टाकेन घी. पहिल्यांदाच मला धुरात रोशनीची लकीर दिसली आहे. सर्व इंतजाम ठीक तर आहे ना दिवाणजी? जी खालसाजी. पख्तूनी खानसामा पण खूप चांगला मिळालाय. खूपच लजीज पकवतो. ही माझी बददुआ आहे जी दिवाण लखपतरायला जाळून राख करेल. आता तुम्ही जाऊन त्याच्यावर असे तुटून पडा जसा कुत्रा हड्डीवर तुटून पडतो. यार, तू बोलते ते बरोबर बोलते, पण मिसाल नेहमी
गलत देतेस. आता तू मला कुत्ता म्हणालीस, मी काय कुत्ता आहे? घ्या, बोलून जर असं कोणी झालं असतं तर अर्ध्या दुनियेत कुत्रेच कुत्रे दिसले असते. तुम्हाला तर उद्या आपल्या दुश्मनाच्या तबाहीचा नजारा बघायचाय. काय जाऊन नजारा बघू? हे जायज होईल? ओहो, सियासत मध्ये जायज नावाचा कोणताच लफ्ज नाहीये माझे सरताज. मार डाला. त्या वक्ताला फतेह अली खान आणि सिंग साहेबांची निगराणी तुमची जिम्मेदारी होती. दुश्मन तुमच्या अस्तनीपर्यंत पोहोचला आणि तुम्हाला कळलंही नाही. दिवाण साहेब, अशा प्रकारे मान झुकवून उभं राहून नाही चालणार. खामोश. तुला आपलं म्हणणं मांडायचा हक्क आहे, परंतु तहजीबच्या दायऱ्यात राहून. सिंग साहब, रब ना करे, जर तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही जिवंतपणेच मेलो असतो. जर गर्दनच कापली तर धडाचं काय करणार? तू जे बोलतोयस ते सर्व योग्य आहे. मी या गोष्टीला तस्लीम करतो की सुरक्षा व्यवस्थेत माझ्याकडून खूप मोठी गलती झाली. राजधर्म रोज नवी परीक्षा घेतो. मी कालपर्यंत जे केलं तो माझा धर्म होता, आणि जे आज माझ्या हातून घडलं ती माझी भूल आहे. आणि मी या सर्वांची जिम्मेदारी आपल्यावर घेतो आणि आपल्या दिवाण पदाचा इस्तीफा देतो. आणि तुमचा इस्तीफा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा हक्क माझा आहे. ओ प्राची, या प्रसाद घ्या. ओ चित्तो, प्रित्तो, जगदीप, या भोगचा प्रसाद घ्या. ओ झल्लीये, एक गोष्ट सांग. हा पाठ कुणाच्या नावाचा होता आणि कुणासाठी होता? मी त्यांचं नाव कसं घेऊ? ऐकलंय की जनानी नाव नाही घेत. अगं, तू कुणाची जनानी आहेस? अच्छा, हे सांग, हा पाठ कुणासाठी आहे? सांगितलं ना, जनानी नाव नसते घेत. मी पण सुकरचक्की या सरदाराचं नाव कसं घेऊ? हे घ्या, ना ढोल ना बाजा, ना शादी ना बारात, आणि तुझी शादीही झाली. हे दिलचे फेरे आहेत, तुला नाही समजणार. तू बस प्रसाद खा आणि माझ्या सुहागची खैर म्हणा. काय? मग काय, फेरेही होतील. मी त्यांच्या सलामतीसाठी गुजरावाला मध्ये त्यांची जान वाचवल्याचा शुक्राना अदा करते. त्यांच्यावर आलेली मौत रबने 2 अफगाणांवर टाकली. ते दोघे तर मेले, परंतु माझे हे वाचले. चाचाजी, दिवाणी तर एक ओहदा आहे, परंतु मी तुम्हाला चाचाजी म्हणतो. हा रिश्ता आहे. खुर्च्या बदलतात, ओहदे बदलतात, हुकुमते बदलतात, पण रिश्ते कधीच बदलत नाहीत. माझ्या डोक्यावर जो तुमचा प्रेमाचा हात आहे तो कधीही काढून घेऊ नका. पुत्र, मी परमात्म्याला हाजीर नाजीर मानून सांगतो, जर तुझ्या डोक्यावरून माझा हा प्रेमाचा हात दूर झाला तर मला ही दुनिया, ही जिंदगी न मिळो. कुठला वाईटातला वाईट नरक असेल तर तो मला मिळो. जगात जेवढे लोक माझे आपले आहेत ते मला परके होऊ. बस चाचाजी, बस. आता तर तुम्हाला एकच विनंती आहे की येऊन दिवाणाची गादी सांभाळा. ठीक आहे पुत्रजी. आता तर तुझ्या हिफाजती बरोबरच माझ्या जीवनाचं मुख्य लक्ष आहे त्या व्यक्तीला तुझ्या समोर आणून उभं करणं, ज्याने हे कृत्य करायची हिम्मत केलीये. मामाजी, एक गोष्ट तर नक्की आहे की आपला जवाब शहाजमाला आवडणार नाही. याआधी की तो पंजाबकडे कूच करेल, जरुरी आहे की आपण सर्व शीख ताकदींना एकत्र करण्याची मोहीम छेडावी.
मामाजी, तुम्ही आमचे बुजुर्ग आहात, सर्वांना ओळखता आणि सगळेच तुमची इज्जत करतात. माझी इच्छा आहे तुम्ही आपला पैगाम सर्व सरदारांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांना आपली साथ द्यायला राजी करावं. ठीक आहे पुत्रजी, तुम्ही पैगाम लिहा, मी उद्याच निघेन. दिवाणजी, रणजितची बोलण्याचा काही उपयोग नाही. जेव्हाही काही बोला तर म्हणतो जे रबला मंजूर असेल तेच होईल. पण मा आहे, तुम्हीच सांगा, फिक्र कशी नाही होणार? तुम्ही बिलकुल काळजी करू नका सरदारनीजी. एक वेळ चूक झाली, इथून पुढे नाही होणार. तुम्हा सर्वांवर तर भरोसा आहे मला. खरंच सांगते, जेव्हा हा जंगवर जातो तेव्हा मला काळजी नाही वाटत. आपल्या पुत्रच्या बाहूंवर विश्वास आहे. पण आता दुश्मन नीच कारस्थानं करायला लागलाय. घरातल्या रसोईपर्यंत पोचलाय. आता रणजितला घरातल्या भिंतींपासून सावध राहावं लागेल. सरदारनीजी, आजपासून रणजितचा खाना माझ्या देखरेखीखाली फक्त शिजणारच नाही, त्यांच्या आधी मी स्वतः चाखून त्यानंतरच त्यांना खायला देईन. आणि हो, आणखी एक गोष्ट, तुम्ही असा नका विचार करू की दुश्मनाची ती साजिश मी विसरून गेलो आहे. जोपर्यंत मी त्या खान साम्याचा शोध लावत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. येतो सरदारनीजी. सत श्री अकाल. इक्बाल जी. मी जितका त्या खान साम्याचा विचार करतो, संशयाची सुई तुझ्यावर येऊन थांबते. तुम्ही माझ्यावर शक करताय दिवाणजी? सियासतचा उसूल सगा भाऊ, बाप आणि स्वतःच्या बेट्यावर ही शक करण्याची हिदायत देतो. वाईट नको वाटून घेऊस. जिथपर्यंत मला याद आहे, पख्तुनी खान साम्याचा इंतजाम करण्याची सलाह तुझी होती. जी, बिलकुल होती. आणि त्याला माझ्याकडे घेऊनही तूच आला होतास. जी, दुरुस्त फरमावलं तुम्ही. जर या गोष्टीमुळे तुमचा माझ्यावर शक आहे तर बिलकुल ठीक आहे. पण तुम्ही हाही विचार करा की सिंग साहेब आणि फतेह अली खान यांना मारून मला काय मिळालं असतं. हे तर तोच जाणत असतो ज्याला काही मिळायचं असतं किंवा ज्याला काही द्यायचं असतं. असं समजूया की जर तुला हे सर्व करून काही मिळणार होतं तर देणारा कोण असू शकतो? दिवाणजी, तुमच्या संशयाचे घोडे गलत दिशेने धावतायत. मी माझ्या सफाईमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देऊ शकतो. कोणती गोष्ट? जेव्हा तुम्ही गुलाबचंदला त्या खान साम्याला रसोई घरात घेऊन जायला सांगितलं होतं. गुलाबचंद हा नवा खान सामा आहे, याला रसोई घरात घेऊन जा, हा काही बनवून चाखायला देईल. जी या ना. ऐक गुलाबचंद, जी. आधी याची नीट तलाशी घे, समजलं? जी. तेव्हा मीच गुलाबचंदला त्याची तलाशी घ्यायला सांगितलं होतं आणि तुम्ही माझी पाठ थोपटली होती. तुम्ही बेफिक्र राहा, मी स्वतःही त्या खान साम्याची तलाश करतोय. अच्छा, खुदा हाफिज. काय बात आहे, आज माझ्या सरताजांचा चेहरा का उतरलाय? तुला चेहऱ्याची पडली आहे? इथे मला माझी गर्दन सुळावर दिसते. हाय अल्लाह, काय झालं? मला तर वाटतंय की दिवाण लखपत रायला माझ्यावर शक झालाय. कारण पख्तुनी खान साम्याचा इंतजाम करण्याचा सल्ला माझा होता आणि त्याला घेऊनही मीच गेलो होतो. शक्कच झालाय ना? काही सबूत तर नाहीये. मला तर वाटतंय जर ईश्वरदास पकडला गेला तर सगळ्याच बिंग बाहेर येईल आणि मी मारला जाईन. तुम्ही तर फिजूल मध्ये परेशान होताय. ईश्वरदास तर कोसो दूर पोचलाय. त्याच्यापर्यंत तर लखपतरायचे फरिश्तेही नाही पोचणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी खाना लावते.
सिंग साहब, मी मालिया वसूल करायला तर चाललोय, पण खाण्यातून जहर देण्याच्या साजिश नंतर प्रत्येक क्षणी लक्ष तुमच्याकडेच लागून राहील. तुम्ही ती कहावत तर ऐकलीच असेल, काठची हंडी बार बार नाही चालत. या साजिशने आपल्या सर्वांना सावध केलंय. तुम्ही बेफिक्र होऊन जा दिवाण साहेब. आम्ही सिंग साहेबांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आमच्यावर घेऊ. मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे, परंतु मुलाप्रमाणे वाढवलंय मी सिंग साहेबांना. सिंग साहेब, जर तुम्ही इजाजत दिली तर मी माझ्या गैरमौजूदगीत खाना पकवण्याची आणि तुमच्या आधी स्वतः चाखून पाहण्याची जिम्मेदारी माझा दामाद हिरालालला देऊन जाऊ इच्छितो. चाचाजी, तुमच्या परवरिशनेच मला पहाडांची टक्कर घेण्याच्या काबिलही बनवलंय. तुम्ही बेफिक्र होऊन जा. ठीक आहे सिंग साहेब, मी येतो. उद्याची तयारी करायची आहे. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. इकबाल जी. जरा माझ्या सोबत ये. जी. बस हिरालाल. चाचाजी, खराब झालेल्या तोफा ठीक झाल्या? इकबाल, काही कळलं की तो कोण होता? जी हां, मला फक्त इतकंच कळलंय की सिंग साहेबांना मारायच्या कोशिशमध्ये कुणा गुजरावाल्या बंद्याचाच हात आहे आणि तो इथेच राहतोय. बस त्याचा पत्ता कळायला पाहिजे. हे तर मला माहितीये की तो नीच पापी आपल्यामध्ये मौजूद आहे. तो कमीना आपल्या समोर असतो आणि आपलेपणाचं ढोंग करतो. मी तर त्याची गर्दन अशी पकडून सर्वांसमोर आणला असता, परंतु माझी मजबुरी ही आहे की मी मालिया वसूल करायला चाललोय. तसही प्रजा मला तोपर्यंत माफ नाही करणार जोपर्यंत तो पकडला नाहीचा. फिलहाल तर मी आपल्या सरहद्दीपर्यंत चाललोय. तोपर्यंत तू आपले डोळे उघडे ठेव. मी पण प्रत्येक इलाक्यात त्या खान साम्याला शोधायची कोशिश नक्की करेन. काय झालं माझे सरकार? कुठे जायची तयारी करताय? चांद, गुजरावालामध्ये आता आपलं दाना पाणी खतम झालं. तूही आपलं सामान बांध. आपल्याला लवकरात लवकर इथून पळून जायचंय. हाय हाय, भागो आपले दुश्मन. अखेर वजय काय? दिवाण लखपतराय, तो माझ्या डोळ्यात डोळे घालून शिव्या देत होता त्या माणसाला जो सिंग साहेबांच्या कत्लच्या साजिशमध्ये होता. त्याच्याजवळ काही सबूत? तोच तर शोधायला चाललाय मालिया वसूल करायच्या बहाण्याने. जर तो खानसामा त्याला भेटला तर माझी गर्दन तर गेली. आय हाय, जेव्हा लखपतराय त्याच्यापर्यंत पोहोचेल सबूत तेव्हाच हाती लागेल ना. तुम्ही खूप भोळे आहात माझे मालिक. या आणि इथे बसा. आपण दिवसा गेलो तर लोकांना शक होईल. आज रात्री अंधाराचा फायदा उठवून आपण दोघे लाहोरला जाऊ. सगळं काही घेऊन नाही, इथे सोडून. तुम्हाला तर माहितीये ना, या साजिशचा आगाजही त्यांनीच केलाय. जर सर्वात आधी कोण फसेल तर तो आहे चेत सिंग. तुम्ही मालिया वसूल करायला चाललायत ना? माहित नाही मला का खूप भीती वाटते. भगवान, मी काही पहिल्यांदाच तर नाही चाललोय, मग यावेळेस ही भीती कसली? माझी भीती योग्य आहे. यावेळी तुम्हाला त्या खानसाम्याची तलाशची करायची. गुड्डो की माँ, जोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही तोपर्यंत मला शांती लाभणार नाही. इंसान जर आपल्या नजरेत सुस्थिर झाला तरीही खूप आहे. बाकी परमात्म्याची इच्छा. तू आम्हाला धमकवतेस? गर्दन उतरवेन तुझी. हुजूर, तुम्ही गलत समजताय. बंदीची अशी जुरत थोडीच आहे. बंदी तर इल्तिजा करते की सुकरचक्क्यांचे दिवाण एखाद्या परेशानीची वजह होऊ शकतात, तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही. अशामध्ये जर त्यांना
ठिकाणावर लावायचा बंदोबस्त झाला तर नवाजिश होईल. तू पण मीठे जहर आहेस, कमी नाहीये. तुमची जरा नवाजी आहे. ठीक आहे, मी करतो त्याचा इंतजाम. लखपत राय खान साम्यापर्यंत नाही पोहोचणार. गुड्डू की माँ, हे काय? आम्हाला तर हे शिकवलं जातं की पती रब समान असतो. तुम्ही आज तुमचं जाणं नाही टाळू शकत. अचानक आज अशा गोष्टी का? तो जो रणजित पुत्तरला मारण्याचा विचार करू शकतो, तो माझी तर ज्या दिवशी तुमची सुहागण झाले एकच इच्छा आहे, तुमच्या समोर सुहागण म्हणूनच जाईन. नाही भागावाली, नाही. आता तू आपल्या जाण्याच्या गोष्टी नको करूस. आता तर तू मला विदा कर. मला जायचंय. चल आता. पुत्तर, तुझ्या येण्याने मुलाची इच्छा पूर्ण झाली. आता मी निघालोय. गुजरावाला आणि सिंग साहेबांची आणि त्यानंतर घराची जिम्मेदारी तुझी आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. पुत्र जी, मी एक खुशखबरी घेऊन आलोय. एक नवी लहर उठते पंजाब मध्ये. कसली लहर मामाजी? पुत्र, याला मी जर रणजित लहरीचं नाव दिलं तर चुकीचं ठरणार नाही. माझ्या जाण्याने तिकडे खास असर पडलाय लोकांवर. मामाजी, आता तुम्ही लहरीवरून असरवर आलात. पुत्र, एक राजची गोष्ट सांगू? सांगा. मी बटाल्याला गेलो, नकैयांच्या हवेलीमध्ये गेलो, फतेसिंग आलूवालियाला भेटलो. खरं तर मी जिथे जिथे पण बोलणी करत गेलो तिथे तिथे तुमच्याबद्दल सहानुभूतीचेच शब्द आले. नकैयांनी तर तुमच्यासाठी अखंड पाठ ठेवला होता. पण काय मामाजी? फुम्मन सिंग, तारा सिंग आणि रामगडियांनी, मला असं वाटतंय की तुमच्या पैगामवर गौर नाही केला. सरदार चिमनी जी, सरदार फतेह सिंग जी आणि चाचा गौसा खान, फौजांना तयार राहायचा हुकूम द्या. कुठली तयारी आहे सिंग साहब? आता घरी बसून काहीही होणार नाही. तुम्ही मोठे मामा दलसिंगजींचं बोलणं समजला नाहीत. मी अफगाणांविरुद्ध लढाई लढण्यासाठी आपल्या सरदारांना दोस्तीचा पैगाम पाठवला होता. काही नासमज या गोष्टीला समजले नाही. आता मला स्वतः जाऊन समजवावं लागेल. पण पुत्र, मी तर आत्ताच तर येतोय. मामाजी, मी तुम्हाला बाहेर जायला नाही सांगत आहे. दिवाण लखपत रायजी बाहेर गेले, म्हणून गुजरावालाला तुम्ही सांभाळा. किती फौज घेऊन जायची आहे? आपण जंगसाठी नाही जात आहोत, पण फौज तयार असायला हवी. आपली फौज इतकी असावी की दुश्मन न लढताच गुडघे टेकायला मजबूर झाला पाहिजे. आता वक्त आलाय की लोकांनी रणजित सिंगच्या गोष्टीवर अंमल केला पाहिजे. सरपंचजी, जर चांगले दिवस नाही राहिले तर वाईट दिवसही नाही राहणार. रियासतीची सेवा करायची आहे ना, मग जोपर्यंत जिवंत राहीन करतच राहीन. दिवाणजी, मालियाची लढाई झाली आहे. जर तुमचा हुकूम असेल तर गाड्या गुजरावाल्याला रवाना करू. कुठे उगीचच सोबत घेऊन फिरणार? हो हो, या तर पाठवून दे.
आता तर मला सरहद्दीच्या दुसऱ्या हिश्श्यातही जायचंय. हो सरपंचजी, मालिया वसूल करण्याच्या कामाबरोबरच मला त्या पख्तुनी खानसाम्याचीही तलाश करायची आहे. जरूर दिवाण साहेब, जरूर. आता चलावं, आमच्याकडे जेवून आमचा मान वाढवावा. चला. ओहो, हे तर दिवाण साहेब मालिया वसुली सोबतच खान साम्याची ही तलाश करतायत. पुत्र, अचानक आमच्या इकडे? मी मोठे मामा दलसिंगजींना तुमच्याकडे पाठवलं होतं. त्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला भेटायला बेताब आहात. मग आम्ही विचार केला की तुमची तर उमर झाली, तुम्ही गुजरावालाला येऊ शकणार नाही, म्हणून आम्हीच तुम्हाला भेटायला आलो. जी या पुत्रजी, धनभाग आमचे, तुम्ही आमच्या गरीब खाण्यात आलात. वाहेगुरुजी का खालसा. वाहेगुरुजी की फतेह. ये भाई चौधरी, काय हाल हवाल? रबचा शुकर आहे. आणि सांगा, कशासाठी याद केलं आम्हाला? माझ्यावर तुझे 100 एहसान आहेत. विचार केला त्यातला एक फेडून टाकू. तुझी काम दसो सिंग साहेब. होय, मी तर फक्त खबर देणार. काम तर तुला स्वतःलाच आपल्यासाठीच करायचंय. मतलब रणजीत सिंग? हा, सुकरचकी यांचा दिवाण लखपतराय तुझ्या इलाक्यात मालिया वसूल करायला निघालाय. असल मध्ये तो तुझ्या त्या खान साम्याच्या तलाशमध्ये निघालाय. जर तो त्याच्या हाती लागला तर, म्हणून दोघांपैकी जोही दिसेल त्याला, कळलं? नाही पोहोचणार. तसही रणजित सिंग कडून आम्हाला हिशोब वसूल करायचा आहे. एक तर झालंच समजा. तुझे चिंता ना करो. मिळाला, मला माझ्या परेशानीचा हल मिळाला. चाचा, दिवाणजी ज्या रस्त्याने गेलेत तो तुम्हाला माहिती आहे. आता फौरन एक छोटी तुकडी घेऊन त्यांच्याकडे रवाना व्हा. त्यांच्या जीवाला खतरा आहे. मी आत्ता जातो. पण काय घडलंय पुत्रजी? मला असं कळलंय की दिवाणजी मालिया वसुली सोबतच त्या खान साम्याच्या तलाशीसाठीही गेलेत. आणि हीच खबर आपल्या दुश्मनांनाही असेल, ज्यांना कधीच नाही पटणार की आपल्याला आपल्या घराच्या भेदीचा पत्ता लागावा. चाचा, लवकर जा. फिक्र नको करू बेटा, अल्लाह सर्व ठीक करेल. मी आत्ताच जातो. दिवाणजी, एक खुशखबरी आहे. तुम्ही खानसाम्याच्या तलाशमध्ये आहात? हो का? कळलंय की धनीच्या इलाक्यात 2-3 काबिले तारीफ खानसामे आहेत. काय तू खरं बोलतोयस? पक्की खबर आहे जी. चौधरींचा खाना तेच पकवता दिवाणजी. मी पण तुमच्या सोबत येईन. तिथे एकटं जाणं नाही दिलदार, मी उद्या सकाळी धनीच्या इलाक्यात जातो. तू मालियाची रक्कम गुजरावालाला घेऊन जा. ठीक आहे जी. हुजूर, काय खाणार तुम्ही? तुमच्या भटार खाण्याची खूप तारीफ ऐकली आहे. असं ऐकलंय की खूप चांगला खाना पकतो इथे. हा तर खान साम्यांचा हुनर आहे हुजूर. तर आज आम्हाला पख्तुनी खानाच खिलवा. बडे सरकारची पख्तुनी खान सामे भटार खाण्यात थोडेच काम करणार. का? का नाही?
हजी त्यांचे मसाले त्यांची तनख्वाह कोणी राजे वा चौधरी देऊ शकतात. हो ही गोष्ट तर आहे. अच्छा आता एक सांग, तू कुणा पख्तुनी खान साम्याला ओळखतोस? आमच्याकडे जावेद चौधरी आहे, जर आपल्याला माहित असेल तर. हो हो खूप चांगला ओळखतो त्यांना. ते खाण्यापिण्याचे खूप शौकीन आहेत. त्यांच्याकडे 2-3 खान सामे आहेत, कमालीचं पकवतात. चौधरी साहब, जसं तुम्ही सांगितलं होतं, मी दिवाणला खोटं खोटं तसंच सांगितलं की चांगले खानसामे धनीच्या इलाक्यात मिळतात. तो तिकडेच गेला आहे. शबाश. मग बोल, हा जी. तू काही बंद्याने घेऊन बेगमपुराकडे शोध आणि मी काही बंद्याने घेऊन करमपुराकडे शोधतो. जी ठीक आहे. चल चल. खुशामदीद खुशामदीद. अस्सलाम वालेकुम दिवाण साहब. वालेकुम सलाम. दिवाण साहेब, तुम्ही आणि आमच्या गरीब खाण्यात. चौधरी साहब, मालिया वसूल करायला आलो होतो. तुमच्या इथून चाललो होतो, मग म्हटलं खाण्याचा वक्त झालाय, तुमच्या सोबत खानाही घेईन आणि याच बहाण्याने तुमच्याशी भेटही होईल. वाह जी वाह दिवाण साहब, ही तर माझी खुशकिस्मती आहे. या 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 दिवाण साहब, तशरीफ रखिये. जाओ, खान साम्यांना सांग की लवकरात लवकर बढ़िया खाना बनवा. जरा थांब पुत्तर. चौधरी साहब, ऐकलंय की तुम्ही खाण्याचे खूप शौकीन आहात. ही तर आमची कमजोरी आहे दिवाण साहब. तर तुमचे खानसामे पख्तुनी खानाही बनवत असतील. आहा, काय फरमाइश केली आहे दिवाण साहब. जाओ, रिहानला सांग लवकर दिवाणजींसाठी पख्तुनी खाना बनवा. जी. मग सांगा चौधरी साहब, कसं चाललंय? बस ठीक आहे दिवाण साहब, सगळी तुमची दुआ आहे. ओ रुद्दू, जी, रिहान कुठे? तो काय झोपलाय? रिहान, ओ रिहान. काय झालं? ओय, कुणी बड्डे मेहमान आलेत. चौधरींनी पख्तुनी खाना बनवायला सांगितलंय. ठीक आहे जी. वाह, काय खुशबू आहे. चौधरी साहब, मी खाण्याआधी तुमच्या खानसाम्याला भेटू इच्छितो. ठीक आहे दिवाण साहब, मी आता बोलावतो. नाही, मी स्वतः रसोईमध्ये जाऊन त्याच्या मसाल्यांवर नजर टाकू इच्छितो. चला. चला. रिहान, रेहान, अल्लाह रखा. ईश्वर दास, खरं सांग, कोण आहेस तू? आणि तू रणजित सिंगच्या जेवणात जहर का मिसळलास? मला काही माहित नाही सरकार. लवकर सत्य काय ते सांग, नाहीतर करताना धडा वेगळी करेन. जर मी काहीही सांगितलं सरकार, तर चट्टा चौधरी आणि भांगी सरदार माझी गर्दन उतरवतील. हो हो, तर ही त्यांची साजिश होती. आता चल, बाकी सर्व तू रणजित सिंगजींच्या समोर ओकशील. चल.
तुम्ही लोक. आम्ही कुणाचं काही नुकसान नाही केलं आणि हा रणजित सिंगजींचा मुजरिम आहे. लखपत राय, आता तुम्ही सर्व आमचे मुजरिम आहात. तुझा तो दिलावर सिंग आमचा माणूस आहे. काय? बघताय का होय? मारा यांना. अरे जेव्हा हे मरतील तेव्हाच तर आपल्याला फते मिळेल. मारा. पाठीवर वार करतोस कमीने. लखपत राय, ज्याला मारायचंच असतं त्याच्या पुढे पाठी बघत नसतात. कदाचित जिंदगीमध्ये माझीच काही चूक झाली, ज्याचा हा परिणाम आहे. राम हरी, जीवन मरण, यश अपयश सर्व तुझ्या हाती. माझ्या रणजितचं रक्षण कर परमात्मा. आपलं काम झालंय, चला पळा इथून. दिवाणजी, 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 कोण होते ते लोक? दिवाणजी, कसम मल्ला पाकची त्यांची नस्ल सुद्धा जमिनीवर राहू देणार नाही. कसा भाई ते दिवाणजी, दिवाणजी, ही सरासर बेईमानी आहे. मी रणजित पुत्तरकडे आता काय घेऊन जाऊ? तुमची लाश? दिवाणजी, तुम्ही तर आपल्या तलाशीत कामयाब झालात, पण अल्लाह पाकला हेच मंजूर होतं. उत्तर रणजित, एक गोष्ट तर सांग, जर तू तुझ्या दादा रामगडियाला भेटायला येतच होतास तर इतकी सारी फौज, हे लाहो लष्कर, हे सर्व आणायची काय गरज होती? ये बस. नाही दादाजी, आधी तुम्ही. नाही पुत्र, ये चल बस. तू माझ्या बोलण्याचा जवाब नाही दिलास. दादाजी, आपल्या हिफाजतीचा इंतजाम करून तर चालावंच लागतं. तुम्ही तर ऐकलंच असेल की माझ्या दुश्मनाने माझ्या घरात घुसून मला जहर द्यायची कोशिश केली. आजकाल पंजाबमध्ये कळतच नाही कोण दोस्त आहे आणि कोण दुश्मन. तर आम्हाला काय समजतोस तू? तुम्हाला तर मी आपलंच समजतो, म्हणून तर तुम्हाला भेटायला आलोय. भले परक्यांकडे कोण कशाला जाईल. चल रोटी खाऊ. नाही हिरालाल, दादाजींच्या इथे खाना चाखून बघायची गरज नाहीये. रामगडिये मला जहर नाही देणार. त्यांनी जर मला जहर दिलं तर आपल्या आणि माझ्या दादाजींच्या दोस्तीला जहर देतील. तुला माहितीये, जेव्हा मी छोटा होतो तेव्हा दादाजी आपल्या जवळ बसवून आपल्याच ताटात मला जेवू घालायचे. मी तर यांच्यासाठी आजही बच्चा आहे, तर मी आजही यांच्याच ताटात जेवणार. काय दादाजी?
ये बस पुत्र. आता सांग रणजित पुत्र, तुझी इथे मियानीमध्ये येण्याची असल वजह काय आहे? मी तुम्हाला भेटायला आपल्या सासूमा सदाकौर जिंकडून आलोय. त्या म्हणत होत्या की तुम्ही लोकांनी पुन्हा जुन्या झगड्यांना हवा देणं सुरू केलंय. ते झगडे तर कधी संपलेच नव्हते. मी आणि जयसिंगने साथ लढवून कितीतरी इलाके अब्दालीकडून बळकावले होते आणि त्यांच्या बटवाऱ्याचा झगडा अजूनही चालूच आहे. दादाजी, अफगाणांचा खतरा अजून टळलेला नाहीये आणि तुम्ही तर माझे दादाजी चडक सिंग सोबत दुश्मनांविरुद्ध लढला होतात. मी तुम्हाला त्याच दोस्तीचा वास्ता देतो की आपसी रंजीत संपवून टाका. आम्ही आपले इलाके सोडू नाही शकत. भाई जोत सिंगजी, एकदा माझे बापू महासिंगजी रामगडियांचा पैगाम घेऊन कन्हैयांकडे गेले होते आणि ही गोष्ट कन्हैयांना समजली नव्हती आणि तेव्हा माझे बापू महासिंगजी रामगडियांकडून कन्हैयांच्या खिलाफ लढले आणि कन्हैयांना आपला बेटा गमवावा लागला. आणि आज मी कन्हैयांकडून रामगडियांकडे आलोय. माझी इच्छा नाहीये की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी. कारण जंगमध्ये जो कोणी शिपाई पडतो तो कुणा ना कुणाचा बेटा तर असतोच. रणजित पुत्र, धन्नीमध्ये मालिया वसूल करताना कुणी दिवाण लखपतरायला मारून टाकलंय. सतनाम श्री वाहेगुरु जी. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे.